आज आपण बघूयात रोज टेबलवर ठेवण्याकरता जो आपण फ्लॉवर पॉट करतो तो एकदाच करून ठेवायचा, फक्त त्याच्यामध्ये फुलं बदलत राहायची। मी एक असा पॉट घेतलेला आहे आणि आपल्याकडे बुके कधी ना कधीतरी आलेला असतो, त्याच्यामधील स्पंजाचा आपण इथे उपयोग करणार आहे। या स्पंजाला ऑलरेडी होल पडलेली असतात कारण ती फुलं त्याच्यामध्ये खोचलेली असतात, तर तसाच स्पंज पॉटमध्ये ठेवायचा आहे आणि त्या होलमध्ये आपल्याकडे अवेलेबल असतील ती फुलं खोचायची आहेत। माझ्याकडे सध्या ही कर्दळीची फुलं आहेत आणि ही केशरी रंगाची एकदम ब्राईट कलरची फुलं आहेत। पावसाळा असल्यामुळे सध्या रंग खूपच ब्राईट झालेले आहेत आणि ही मी फुलं काल देवाला वाहिली होती आणि आज काढली आहेत, पण ती निर्माल्य म्हणून टाकून दिली नाहीत कारण इतकी ती फ्रेश दिसतात। त्याचा उपयोग मी फ्लॉवर पॉटमध्ये करते। ही फुलं माझी 4 दिवस आरामात राहू शकतील। ह्या फुलांची उंची कमी आहे, त्याला देठ कमी आहे, त्यामुळं त्याचा थोडासा उंची कमी आहे हे असं घालवण्याकरता मी त्याच्यामध्ये फर्न माझ्याकडे आहे, त्याच्या 2 अशा दांड्या काढून त्याच्यामध्ये खोचलेल्या आहेत, म्हणजे फ्लॉवर पॉटला आपल्याला थोडीशी हाईट मिळेल। आणि माझ्याकडे अजून एक असं एक गवतासारखा प्रकार आहे, तर तो सुद्धा याच्यामध्ये मी खोचलाय। मला याचं नाव माहिती नाहीये, पण हे 5-6 दिवस अगदी हे आरामात राहतं, अजिबात पिवळं पडत नाही आणि माझी फुलं सुद्धा 4 दिवस राहतील। एक माझा तयार फ्लॉवर पॉट झाला। पावसाळ्यात तुमची आता सोनटक्का वगैरे भरपूर